नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. देशाला आपल्या कृषीप्रधान देश असं म्हणतात. मात्र ज्या देशाची 75% वर जनता शेतीवर अवलंबून आहे, त्या देशातील सरकार त्या कृषी उद्योगात असणाऱ्या शेतकऱ्यांचं किंवा त्या शेतीचं नुकसानीबाबत तातडीनं काही उपाययोजना करतात का, असं जर प्रश्न विचारण्यात आला तर उत्तर नाही असं येतं. एकट्या महाराष्ट्रात असं घडत नसतं, तर ते पूर्ण देशातल्या अनेक राज्यात पण अशीच परिस्थिती आहे. 2025च्या पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात धुवाधार असा पाऊस पडला. हा पाऊस नुसता धाराशिव जिल्ह्यापुरताच नव्हता, तो धाराशिवच्या नजीकच्या लातूरमध्ये, सोलापूरमध्ये असं या अतिवृष्टीनं जवळपास राज्यातील 15 ते 20 जिल्ह्यात थैमान घातलेलं होतं. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याला तर या पावसाचा अतिशय असा फटका बसला. तसाच फटका भूममध्ये बसला, वाशी तालुक्यात बसला आणि कळंब तालुक्यात पण बसला होता. तिकडे उमरगा लोहाऱ्यात पण यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती आणि धाराशिव तुळजापूर तालुक्याला पण हा त्रास सहन करावाच लागला होता. जवळपास 2 आठवडे ही अतिवृष्टी आणि भीषण असा पूर परिस्थिती दिसून येत होती. मग त्यानंतर राज्य सरकारनं मदतीसाठी घोषणा केली आणि बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोच केले. त्यात मग पिकाचं नुकसान होतं, जमिनीचं खरडून गेल्यामुळं नुकसान होतं, पुरामुळं घरं वगैरे होते त्याबाबतचं नुकसान होतं आणि जी मुकी जनावरं दगावली होती त्याबाबतचं पण नुकसान भरपाई होती. राज्य शासनाची नुकसान भरपाई या सर्व बाधित शेतकऱ्यांना पुरेशी ठरणारी नसतेच आणि ती नव्हती पण. मग केंद्राचं जे आपत्ती निवारणाचं खातं आहे त्याकडं राज्य शासनानंही अतिवृष्टी आणि पाऊस ऑगस्ट सप्टेंबरच्या ह्यात होता, तर राज्य शासनानं जो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला तो डिसेंबर 2025ला. हा प्रस्तावही त्या खात्याकडे गेला होता की नाही अशी शंका येण्या इतपत परिस्थिती होती. कारण ज्यावेळेस धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी लोकसभेत याबाबत प्रश्न विचारला त्यावेळेस आणि इतर खासदारांनी पण प्रश्न विचारले त्यावेळेस केंद्र सरकारमध्ये जे कृषी मंत्री आहेत त्यांनी अद्याप आमच्याकडे प्रस्तावच आलेला नसल्याची माहिती एका वेळी सभागृहात दिली. मात्र ही चूक लक्षात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी आमच्याकडं मागणीचा प्रस्ताव आल्याचं सांगितलं होतं. म्हणजे यावरूनच शेतकऱ्याशी संबंधी, कृषी संबंधी राज्यातलं असो की केंद्रातलं असो सरकार किती ते गांभीर्यानं घेतंय हे लक्षात घ्यावं. आता जो महाराष्ट्र सरकारनं नुकसानीचा प्रस्ताव पाठवला आहे तो 30,000 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावात शेती, पीक,
जे रस्ते वगैरेचं नुकसान झाले ते, आणि वाहून गेलेली जनावर आणि वाहून गेलेली घरं यासाठी नुकसान भरपाई मागितलेली आहे. त्यावेळेस पण म्हणजे ऑक्टोबर मध्ये पण केंद्रानं पाहणी पथक पाठवलं होतं. त्या पाहणी पथकानं बऱ्या रात्री सोलापूर जिल्ह्यात काही भागाची पाहणी केल्याची बातम्या आल्या होत्या. त्या पाहणी पथकाचा हे झाल्यानंतर आता उशिरा असं जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक धाराशिव जिल्ह्यात आलं होतं. आता त्या पथकानं काय काय पाहणी केली, कशाच्या नोंदी घेतल्या, आणि आता ते त्यांचा अहवाल केंद्र सरकारकडे काय देणार याकडे आपणा सर्वांचं लक्ष असणारच आहे. मात्र आता ही केंद्र सरकारची मदत केव्हा त्याला मान्यता मिळणार, कधी ती राज्य सरकारकडे वर्ग होणार आणि शेतकऱ्यांच्या पदरात केव्हा पडणार हा प्रश्नच आहे. परवा 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे माजी नगरसेवक आणि त्यांचा जो ग्रुप आहे त्यांच्या वतीनं सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. त्या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्ताचं दान केलं आहे. इकडं कळमला ते सकल शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती आहे, तिनं पण रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि इथं जवळपास 300च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती समोर येत आहे. तर येरमाळा येथील मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीने त्या दिवशीच रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. ग्रामपंचायत येरमाळ्याच्या प्रांगणात हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं होतं. तिथंही मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती मिळत आहे. हे जिथं रक्तदान शिबिर पडली तेथील रक्त हे जवळपास 4 रक्तपेढ्यांना देण्यात आल्याची माहिती तिथल्या त्या मंडळाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुतणे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचं ज्या विमानाच्या दुर्घटनेत निधन झाले त्या दुर्घटनेच्या बाबतीत तो विमानाचा अपघात नव्हता तर घातपात होता अशीच त्यांनी संशय व्यक्त करत असून आज त्यांची नवी दिल्लीत पण त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते पत्रकारांना तोंडी माहिती किंवा कागद देत नाही तर घटना काय आहे त्याचा किस्सा व्हिडिओ सादर करतात आणि त्यातून तो व्हिडिओ चालू असताना ते माहिती देतात. त्यामुळं ते काही फेक आरोप करत असतील असं म्हणता येणार नाही. आणि त्यांच्या ज्या शंका आहेत ते कशा असू शकतात हे ते त्या सादरीकरणातून सांगत आहे. आज त्यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विमानाचं पूर्ण देशाचं काम पाहणारी DCGA ही जी कंपनी ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या कामकाज पाहणाऱ्या जी एक श्वेता सिंह नावाची
महिला अधिकारी आहे तिच्या बाबतच रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे जी विमान अपघाताची चौकशी करणारी समिती आहे तिच्यावर प्रभाव टाकून तपासात काहीतरी दुसरी गोष्टी आणायचे प्रयत्न श्वेता सिंहच्या माध्यमातून सुरू आहेत का काय असं आम्हाला संशय वाटू लागलाय असं म्हटलं आहे. तर त्यांना या चौकशीपासून दूर ठेवा किंवा ही चौकशी पूर्ण होईपर्यंत श्वेता सिंह यांना DCGA मधून पदमुक्त करा असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. श्वेता सिंह यांचं महाराष्ट्राची संबंध आहे. त्या दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे चिरंजीव राहुल महाजन यांच्याबरोबर श्वेता सिंह यांचा विवाह झाला होता. हा विवाह जास्त काळ टिकला नाही. महाजन कुटुंबीय आपला शारीरिक आणि मानसिक छळ करत आहेत असा आरोप करत श्वेता सिंह यांनी राहुल महाजनांपासून घटस्फोट घेतला आहे. त्यामुळं श्वेता सिंह यांचे उच्च पदस्थांबरोबर उठणं बसणं किंवा असे राजकीय लागेबांधे असू शकते हे रोहित पवारांचं म्हणणं. तुम्हाला कसं वाटतं हा प्रश्न आहे. आता हा अपघात नव्हता, दुर्घटना होता हे जे आरोप करत आहेत त्यांचा संशय बळावणारीच असं काही काम शासकीय यंत्रणेकडून होत असावीत असं दिसतंय. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मुंबई विमानतळाला एक माहिती अधिकारात पत्र दिलं होतं आणि 28 जानेवारीच्या सकाळी 6 पासून सकाळी 10 पर्यंत CCTV फुटेजची त्यांनी मागणी केली होती. यावर मुंबई विमानतळाच्या यांनी अशी माहिती देण्यात येणार नाही असं उत्तर त्यांना दिलं आहे. त्यामुळं यादव हे आता कोर्टाची पायरी चढली असून कोर्टात त्यांनी याविषयी दाद मागितलेली आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपले अण्णा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.